महाराष्ट्र राज्याच्या रस्ते विकास महामंडळाचा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेला शक्तीपीठ महामार्ग सध्या पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे। एका बाजूला सरकारने या महामार्गाच्या सुधारित आराखड्याला अर्थात रिवाइज डिझाईनला मंजुरी देऊन कामाला गती देण्याचे संकेत दिले आहेत, तर दुसरीकडे जनसामान्यांचा आणि शेतकऱ्यांचा विरोध अद्याप शमलेला नाही। नुकत्याच साताऱ्यात पार पडलेल्या विद्रोही साहित्य संमेलनात या महामार्गाच्या विरोधात ठराव मंजूर करण्यात आल्याने या प्रकल्पाच्या भविष्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। 12 जिल्ह्यांना जोडणारा आणि धार्मिक पर्यटनाला चालना देणारा हा मार्ग खरंच वेळेत पूर्ण होणार की नव्या संकटाच्या फेऱ्यात अडकणार? चला पाहूया सविस्तर आजच्या व्हिडिओमध्ये। सरकारने नुकताच शक्तीपीठ महामार्गाचा नवा आणि सुधारित आराखडा मंजूर केला आहे। या महामार्गाचे नाव आता महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्ग असे आहे। हा महामार्ग नागपूर ते गोवा पत्रादेवी असा सुमारे 802 किलोमीटरचा असणार आहे। हा मार्ग आता एकूण 13 जिल्ह्यातून जाणार आहे। यात वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या महत्त्वाच्या जिल्ह्यांचा समावेश आहे। या महामार्गाचे मूळ वैशिष्ट्य म्हणजे तो महाराष्ट्रातील 3.5 शक्तीपीठांना तुळजापूर, कोल्हापूर, माहूर आणि वणी आणि इतर महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांना उदाहरण पंढरपूर यांना जोडणार आहे। इकडे प्रशासकीय पातळीवर हालचाली सुरू असताना साताऱ्यात झालेल्या विद्रोही साहित्य संमेलनात या महामार्गाला कडाडून विरोध दर्शवण्यात आला आहे। या संमेलनात शक्तीपीठ महामार्ग रद्द करा असा अधिकृत ठराव मांडला गेला। विरोधाची प्रमुख कारणे समजून घेऊया। सर्वप्रथम सुपीक जमिनीचा नाश। शेतकऱ्यांच्या मते या महामार्गासाठी महाराष्ट्रातील अतिशय सुपीक जमीन अधिग्रहित केली जात आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचे साधन कायमचे नष्ट होईल। द्वितीय, पर्यावरणीय हानी। हा मार्ग पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील निसर्गाचे नुकसान करेल अशी भीती पर्यावरण प्रेमींनी व्यक्त केली आहे। तृतीय, लोकांचा सहभाग नाही। कोणताही मोठा प्रकल्प राबवताना स्थानिकांना विश्वासात घेतले जात नाही असा आरोप आंदोलकांचा आहे। परंतु सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न वारंवार होणारे बदल आणि विरोध यामुळे या महामार्गाचा मूळ उद्देश टिकून आहे का? मित्रांनो, जेव्हा या महामार्गाची घोषणा झाली तेव्हा नागपूर ते गोवा हे अंतर अवघ्या 7 ते 8 तासात कापण्याचे उद्दिष्ट होते। धार्मिक पर्यटनाला वेग मिळावा हा यामागचा गाभा अर्थात कोर कॉन्सेप्ट होता। पण सध्याची स्थिती काय आहे? मार्गाच्या रचनेत वारंवार होणाऱ्या बदलांमुळे आणि वळणांमुळे या मार्गाची लांबी काही अंशी वाढण्याची शक्यता आहे। तरीही सध्याच्या जुन्या रस्त्यांच्या तुलनेत हा महामार्ग एक्सेस कंट्रोल असल्याने तो निश्चितपणे सर्वात वेगवान मार्ग ठरेल। परंतु जर विरोधामुळे मार्ग पुन्हा बदलला गेला तर प्रवासाचा वेळ आणि खर्चात वाढ होऊ शकते। हा महामार्ग पूर्ण होण्यासमोर आता 2 मोठी आव्हाने आहेत। सर्वप्रथम राजकीय इच्छाशक्ती आणि निवडणुका। महाराष्ट्रातील आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सरकार शेतकऱ्यांचा रोष ओढवून घेण्याच्या तयारीत नाही, त्यामुळे भूसंपादनाची प्रक्रिया काही ठिकाणी संथ गतीने सुरू आहे। द्वितीय, आंदोलनाचा पवित्रा। कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यात या महामार्गाला तीव्र विरोध आहे। जोपर्यंत जमिनीचा मोबदला आणि पुनर्वसन यावर तोडगा निघत नाही तोपर्यंत कामाला प्रत्यक्ष सुरुवात होणे कठीण आहे। शक्तीपीठ महामार्ग हा केवळ रस्ता नसून तो महाराष्ट्राच्या आर्थिक आणि आध्यात्मिक विकासाचा कणा मानला जात आहे। मात्र विकास कोणासाठी हा प्रश्न आज उपस्थित होत आहे। सुधारित आराखड्याला मंजुरी मिळाल्याने कागदोपत्री काम पूर्ण झाले असते, तरी प्रत्यक्ष जमिनीवर हा प्रकल्प उतरवण्यासाठी सरकारला लोकांच्या मनातील भीती दूर करावी लागेल। जर सरकार आणि आंदोलक यांच्यात समन्वय साधला गेला तरच हा मार्ग देवींच्या दर्शनासाठीचा सर्वात वेगवान मार्ग ठरेल। अन्यथा समृद्धी महामार्गाप्रमाणेच यालाही पूर्ण होण्यासाठी अनेक वर्षांची प्रतीक्षा करावी लागू शकते। या पूर्ण प्रकरणावर तुमचे काय मत? तुमचा या मार्गाला सपोर्ट आहे का? तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एमएच आपल्या यूट्यूब चॅनलला। धन्यवाद।